तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा होते। या सभेच्या स्थळी आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे उपस्थित आहे। थेट चेतन, तुमच्याकडे येतोय। चंद्रपुरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। खऱ्या अर्थाने मोदींची महाराष्ट्रातली पहिलीच ही लोकसभेच्या तयारीसाठीची सभा आहे। एकंदरीत अपडेट काय? निश्चितच एकंदरीत गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते आज महाराष्ट्रातील या राजकीय मैदानात उतरणार आहेत। आणि या राजकीय आराखड्यामध्ये एकंदरीत महायुतीला जर पाहिलं तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई चारही पक्षांसहित रासप असतील किंवा इतर घटक पक्ष आहेत ते सुद्धा सामील झालेले आहेत। तशा प्रकारचे झेंडे आणि पोस्टर या ठिकाणी लावलेले आहेत। 14 LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत, कारण जे हजारो लोक या ठिकाणी येतील त्या प्रत्येकाला याची डोळा एकंदरीत नरेंद्र मोदी आहेत त्यांचे विचार पाहता येतील, ऐकता येतील। या प्रकारची एकंदरीत तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुरुष कार्यकर्ते जेवढ्या संख्येने आहेत त्याच तुलनेमध्ये महिला कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। हातात पोस्टर असतील त्यांच्या। एकंदरीत आपण काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधूया। काय सांगाल, आज पंतप्रधान पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीसाठी सभा घेत आहेत, काय विचार ऐकायचे आहेत? नेमकं कुणावरती त्यांनी हल्ला करावा असं वाटतं? कुणावर हल्ला करण्यापेक्षा या देशाचा जो विकास होतो आहे तो विकास अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या समाजातला जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना घेऊन काम करणारा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आहे। आम्ही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे। आज या ठिकाणी माननीय सुधीर भाऊजी आणि माननीय अशोक नेते यांच्या प्रचारासाठी ही सभा होते। लाखो लोक या ठिकाणी येत आहेत। अगदी दोन्ही जिल्ह्यातले लोक त्यांची गर्दी ओसंडून या ठिकाणी वाहते आहे ते माननीय मोदीजींच्या प्रेमामुळे। विजय हा निश्चित आहे, परंतु फरक कितीचा राहणार तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। हे विजय निश्चित आहे बोलतायत, मात्र कडवं आव्हान जे आहे सुधीर मुनगंटीवारांसमोर ते आहे धानोरकर यांचं। कारण त्यांच्या पतीने या ठिकाणी एकमेव काँग्रेसने जी राज्यामध्ये जागा जिंकली होती लोकसभेची ती हीच होती चंद्रपूरची। आणि महिला सोबत आहेत आपल्या पदाधिकारी। काय सांगाल, एक महिला नेतृत्व करत आहे समोरून काँग्रेसकडून प्रियंका गांधी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत। किती कडवं आव्हान वाटतं? सुधीर मुनगंटीवार यांचा विजय नक्की वाटतो की 50-50 चान्सेस वाटतं? नाही, सुधीर भाऊंचा विजय हा तर 100 आणि 100% होणारच आहे। आणि एकदम दणदणीत लीड घेऊन सुधीर भाऊ जिंकतील। आणि या जसा बल्लारशाह, पोंभुर्णा, चंद्रपूर असा जसा म्हणजे विकास झाला तसा बाकी क्षेत्राचा विधानसभेसोबत लोकसभेचा सुद्धा विजय होईल आणि सगळ्या लोकांचा विकास होईल याची 100% आणि 100% गॅरंटी आहे। जी चर्चा आहे की त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे, विधवा आहेत, दुसरीकडे OBC महिला आहेत, काय वाटतं हा कास्ट फॅक्टर कितपत महत्त्वाचा ठरू शकतो त्यांच्यासाठी? लोकशाहीमध्ये कास्ट फॅक्टर हा महत्त्वाचा ठरवण्यापेक्षा लोकशाहीमध्ये असं आहे की तुम्ही कुठपर्यंत विकास करता, तळागाळापर्यंत कुठपर्यंत जाता, लोकांची कुठपर्यंत कामं करता, तुमचं एज्युकेशन, तुमचं प्रत्येक गोष्ट मायने ठेवते। फक्त संपत्ती म्हणून किंवा सिंपत्ती पती गेले आहे म्हणून निवडून देणे हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे याच्यामध्ये। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हेच वाटत आहे की सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चित आहे। मात्र तुर्तास तरी जर आपण पाहिलं तर सभास्थळी प्रचंड गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील, पदाधिकारी जमलेले आहेत। 40 पर्यंत हा पारा चढलेला असला तरी त्याचा कुठलाही परिणाम भाजप कार्यकर्त्यांवरती झाल्याचं दिसत नाहीये शुभम। आणि म्हणूनच एकंदरीत आता अवघ्या तासाभरामध्ये पंतप्रधान या ठिकाणी येतील आणि सभेला संबोधित करतील। नेमकं काँग्रेस महाविकास आघाडी संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।